तर मंडळींनो, आता या कडकडत्या थंडीमध्ये तुम्ही मस्तपैकी या हिरव्यागार वाटणातली वांग्याची गरमागरम भाजी जर नाही खाल्ली तर काय खाल्लं तुम्ही सांगा. एवढी टेस्टी होते. आपले हिवाळ्यातले वांगेसुद्धा चवीला खूप टेस्टी येतात. त्यासोबत मस्तपैकी ज्वारीची भाकरी किंवा खमंग भाजलेली चपाती तुम्ही खाऊ शकता आणि त्याची टेस्ट आणि टेक्स्चर तर एवढं भारी होतं ना, एक वेळा नक्की ट्राय करा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि बघू शकता इथे मस्तपैकी आपले वांगे जे आहेत ना त्याला उभे काप पाडून घ्यायचे. असे जसं आपल्याला भरलेलंच वांगं करायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वांगे हे कसे कट करायचे, पण आपलं मी रेसिपी बनवायला घेतलीच म्हणून तुम्हाला वांगे कट करायचे कसे तेही दाखवलं. जर तुम्हाला लय वेळ वांगे ठेवायचे असतील तर मिठाच्या पाण्यात ठेवा, म्हणजे तुमचे वांगे जे आहेत ते मधून काळे पडणार नाहीत. बघू शकता मस्तपैकी स्वच्छ हे धुवून घ्यायचेत आपल्याला आणि थोडा वेळ साईडला ठेवायचे आहे. तर आपण आता मसाल्याची तयारी करणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही मी घेतलेलं आहे शेंगदाणे, खोबरं, कढीपत्ता, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, पांढरे तीळ आणि घेतलेलं आहे इथे भरभरून कोथिंबीर, कारण आपल्याला हिरव्या मसाल्यातली आपली वांग्याची भाजी आज बनवायची आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आवडत असल्यास अजून तुम्हाला ह्यामध्ये काजू वगैरे ॲड करू शकता अजून टेस्ट वाढवण्यासाठी, कारण भाजी वांग्याची अशी असते त्यामध्ये जेवढे मसाले टाकाल तेवढे कमीच असतात. पण तुम्ही ह्या पद्धतीने जर काही भरलेल्या वांग्याची भाजी बनवली ना तर तुम्हाला दुसरं काय टाकायची ह्यामध्ये गरज नाही. उलट तुम्ही ह्यामधले तीळ स्किप करू शकता किंवा खोबरंसुद्धा स्किप करू शकता. आपल्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी बनवू शकता. आणि या मसाल्यांना कसलंच मी माप वापरलेलं नाही, कुठलं माप घेतलेलं नाही आहे. ही भाजी जेवढी ओबडधोबड बनवाल ना तेवढीच टेस्टी होते. तर यासाठी मी आपला अंदाजे खोबरं घेतलेलं आहे कट करून. पहिलं मिरची परतून घेतली, तेल घालून इथे मी लोखंडाच्या तव्याचा वापर केला आहे मसाला भाजण्यासाठी. आणि सर्वात आधी मिरची यासाठी भाजून घेतली कारण आपल्याला मसाला परत परतायचा नाही आहे हा जास्त, आणि ठसकू नये आपलं वांगं, त्यामुळे आपल्याला मस्तपैकी टेस्ट पण छान यायला हवी. त्यासाठी आधी मिरची भाजल्यानंतर खोबरं भाजल्यानंतर टाकायची इथे शेंगदाणे. तर सर्व मसाले मी आपल्या अंदाजेच घेतलेले आहेत. तुम्हाला जर का रस्सा कमी जास्त करायचा आहे किंवा वांग्याची भाजी कमी जास्त करायची त्यानुसार तुम्ही हे मसाले कमी जास्त करू शकता. आता मस्तपैकी आपल्याला हे कमी गॅसवर किंवा मंद आचेवर छान मसाले परतून घ्यायचे. आता घातलेत मी ह्यामध्ये पांढरे तीळ. थोडं वाटत होतं साईडला ठेवावेत, थोडे जास्त होतात, पण म्हटलं ह्याने सुद्धा खूप रुचकर टेस्ट येते आपल्या ह्या वांग्याच्या भाजीला. तर सर्वच टाकून तिले जेवढे घेतले होते तेवढे मस्तपैकी खमंग वास सुटला आहे आता, कारण तीळ जे आहेत ना छान उडायला लागलेत तडतड. आता तीळ छान भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला लसूण. तर लसूण फक्त गरम झाला ना तरी चालेल, ह्यामध्ये लसूण जास्त परतून घ्यायची गरज नाही, कारण त्याचा फ्लेवर जो आहे ना तो थोडासा तसा कच्चा राहणं गरजेचं आहे वांग्याच्या भाजीमध्ये. तर बघू शकता असा ओबडधोबड मी लसूण ह्यामध्ये परतून घेतला आहे. आणि आता सर्व मसाले आपल्याला मस्तपैकी ना गार व्हायला सोडायचेत. आता सर्व मसाले भाजून झालेत. मसाल्याला चांगली टेस्ट यावी आणि मसाले लवकर परतावे त्यासाठी तुम्ही लोखंडाच्या तव्याचाच वापर करा. मसाले छान गार झालेत. आता आपल्याला काय करायचे, सर्व मसाले जे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. हे वाटण जर तुम्ही पाट्यावर वाटलं, वरवंटा पाट्यावर, तर ह्याची टेस्ट अजून जास्त वाढते. पण आपल्याकडे आता ते अवेलेबल नसल्यामुळे आपण हे मसाला जो आहे तो मिक्सरच्या भांड्यातच वाटणार आहोत. आणि ह्यामध्ये भरभरून घालायची आहे कोथिंबीर. तुम्ही बघू शकता आता कोथिंबीरने ह्याची रंगत वाढणार आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसणार आहे. आता बघू शकता मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण मीठ आत्ताच यासाठी घालायचं आहे आपल्याला. हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे, नंतर मीठ ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यासाठी आधीच मीठ घातले. आणि तुम्हाला मी मसाला कसा वाटला आहे ते सुद्धा दाखवले. मस्तपैकी हिरवा मसाला वाटून झाला आहे. आता घेतलं आहे आपण इथे ताट. या ताटामध्ये आपल्याला जे वांगे आपण कट करून ठेवले होते ते छान पुसून घ्यायचे आहेत, कोरडे करून घ्यायचे आहेत. आणि एका साईडने आपल्याला जो मसाला आपण वाटलेला होता तो मसाला एका साईडने ताटात काढून घ्यायचा आहे, म्हणजे वांग्यामध्ये भरताना आपल्याला सोपा जाईल. आणि बघू शकता असं सुटसुटीत मसाला हवा, त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही अजिबात, आणि लय बारीकसुद्धा आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही, थोडासा भरडच मसाला ठेवायचा आहे. आता या वांग्यामध्ये मस्तपैकी आपल्याला हे जे आपण वाटण वाटलं किंवा मसाला तयार केला आहे हा भरून घ्यायचा आहे. ह्यामध्ये जास्त कुठल्याही मसाले टाकण्याची गरज नाही आहे, कारण जगभराचे मसाले ह्यामध्ये टाकले तर हिरव्या वाटणाची जी मज्जा असते ती काय आपल्याला कळणार नाही आणि त्याची टेस्टसुद्धा तशी पाहिजे तशी लागणार नाही. आणि सर्व जे वांगे आहेत ना ते आपण असेच भरून घेतलेत. आता जर का आपण वांग्यामध्ये मसाला भरला नाही तर वांगं खाताना अजिबात त्याला टेस्ट लागत नाही, कसं तरच त्या मिळमिळीत आपलं वांगं लागतं. त्यामुळे आपल्याला सर्व मसाले ह्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. कुठलंही भरलेलं वांगं करताना त्यामध्ये मसाला भरणं गरजेचं असतं. आणि आता बघू शकता तुम्ही सर्व जे आपले वांगे आहेत ना ते जवळपास भरून झालेले आहेत. आणि उरलेला जो मसाला आहे त्याचा काय उपयोग करायचा, कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगते. मसाला आपला कच्चासुद्धा लागणार नाही आणि टेस्टसुद्धा खूप भारी येईल. आणि तुम्हाला जर का अजून यामध्ये टेस्ट वाढवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं अजून एखादा आल्याचा तुकडासुद्धा घेऊ शकता. मी इथे आज आलं वापरलेलं नाही आहे. 2-3 काळी मिरी आणि त्यामध्ये आपल्या कोथिंबीरच्या कवळ्या काड्या ज्या असतात ना आपण कोथिंबीर निवडताना ज्या वेस्ट करतो त्यासुद्धा ह्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याने खूप छान फ्लेवर उतरतो आपल्या या मसाल्यामध्ये. आता जवळपास आपली सर्व जी वांगी आहेत ना तर ती भरून झालीच आहेत.
तर तुम्ही बघू शकता. आणि अशी कवळी वांगी घ्यायची, भरून वांगं करताना जास्त मोठी वांगी वापरायची नाही आहे. तर बघू शकता सर्व वांग्यांमध्ये मसाला जो आहे ना तो मस्तपैकी भरून झाला आहे. मसालासुद्धा खूप सारा बाकी राहिलेला आहे आणि या मसाल्याचा सुद्धा आपण वापर करतो आहे. तर कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर चला लगेच आपण जाऊ कढईकडे. तर इथे मी गॅसवर ठेवली कढई, त्यामध्ये घातले तेल. तर जास्त तेलाचा वापर करायचा नाही, आपले सर्व मसाले जे आहेत ते तेल सोडणारे आहेत. तीळ, खोबरं, शेंगदाणे सर्वांमध्ये तेल असतं, त्यामुळे आता ह्यामध्ये टाकायची मोहरी. तडतडली का लगेच ह्यामध्ये टाकायचं आहे जिरे, कढीपत्ता. तर कढीपत्ता आपल्याला एकदम असा बारीक घ्यायचा आहे, जास्त मोठा असला तर एका कढीपत्त्याचे 2 पानं करून टाका. मोठं पानं असलं तर म्हणजेच त्याचे 2 तुकडे करून घाला, कारण काय होतं कढीपत्त्याचे पांढरे मोठे मोठे वांग्यामध्ये चांगले दिसत नाही दिसायला, त्यासाठी मी बारीक पानं वापरले. थोडीशी हळद घातलेली आहे, जास्त हळद इथे वापरायची नाही, फक्त थोडासा कलर मेंटेन राहण्यासाठी थोडीशी हळद वापरायची आहे आपल्याला. आणि आता लगेच काय करायचं आहे, ह्यामध्ये मस्तपैकी आपले भरलेले वांगे घालायचे आहेत, असे फ्राय करायचे आहेत. मस्तपैकी अलटपलट करून घ्यायचं आहे. लय वेळ याला अलटपलट करायचं काम नाही, पण 1-2 मिनिट तरी तुम्ही ह्याला मस्तपैकी फ्राय करून घ्या. आणि फ्राय करून घेतल्यानंतर मस्तपैकी याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे वांगे जे आहेत ना ते अर्धवट शिजून घ्यायचे आहेत. तर जेव्हा मी हे वांगे फ्राय करत होते ना, तर जेव्हा मी झाकण ठेवून त्याच्यावरचं झाकण काढलं तेव्हा एवढा छान सुगंध सुटला होता या मसाल्याचा, घरात की विचारूच नका. तर आता छान हे मस्तपैकी अलटपलट करून झाले. थोडासा कलर बदलला आहे किंवा रंग बदललेला आहे याचा. आता ह्याच्यावर मी कव्हर केलेलं आहे किंवा झाकण ठेवलं आहे. आणि आता मस्तपैकी बघू शकता अर्धवट आपले जे वांगे आहेत ते शिजून छान रेडी आहे. तेलसुद्धा सुटलेलं आहे, बघू शकता आपल्या कढईमध्ये वांग्याचं. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे मसाला. तर जो मसाला आपण वाटून ठेवलेला एक्स्ट्राचा मसाला होता ना तो घालायचा आहे. हा मसालासुद्धा आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिट मस्तपैकी असा ह्याच्यावर परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचा नाही आहे ह्याला. ऑलरेडी आपण सगळे मसाले जे आहेत ना ते भाजून घेतलेले होते. तुम्ही ह्याला 2 मिनिटसुद्धा परतलं तरी चालेल, पण थोडासा कुठं शेंगदाण्यामध्ये वगैरे कच्चा फ्लेवर राहिलेला असेल तर तो सुद्धा ह्यामध्ये पूर्ण फ्राय होऊन निघतो. त्यासाठी मी हे मसाले बघू शकता मस्तपैकी एकदम तेल सुटलं आपल्या मसाल्यांना इतपत मी हे परतून घेतले. म्हणजे 3 ते 4 मिनिटात मस्तपैकी ह्याला तेल सुटलं होतं मसाल्यांना. जास्त वेळ पण परतायची नाही, जेणेकरून ह्याचा फ्लेवर जो आहे ना तो कडवट लागायला नको. आता ह्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी ओतलं. थोडंसं ह्याला ढवळून घेतलं असं आपल्या उलटण्याच्या मदतीने. तुम्ही चमच्याने सुद्धा छान असं हलकंसं हलवून घेऊ शकता ह्याला. आता ह्याला परत मी झाकण ठेवून जवळपास 7 ते 8 मिनिट शिजून घेतलं होतं. पण अजून ह्यामधला जो ग्रेव्ही आहे किंवा रस्सा आहे ना तो थोडासा घट्ट व्हायचा बाकी होता, थोडंसं वांगंसुद्धा शिजायचं बाकी होतं. तर परत मी ह्याला फक्त 2 मिनिट शिजून घेतलं. टोटल 10 मिनिट ह्याला शिजायला लागले. आणि बघू शकता मस्तपैकी तेल सुटलं आहे साईडने आपल्या वांग्याच्या भाजीला, तुम्ही बघू शकताय. आणि रस्सासुद्धा घट्ट झाला आहे, वांगंसुद्धा एकदम तेलकट किंवा ऑइली दिसतं आहे. आणि हे हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरमागरम वांग्याची भाजी खाण्याची खूपच मजा येते. तर ही भाकरीसोबत किंवा आपल्या एकदम अशी कडक केलेली जी चपाती असते कुरकुरीत त्याच्यासोबत खाण्याची मजा वेगळी. आणि भातासोबत खाल तर विचारूच नका. भातासोबत खायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी एक्स्ट्राचं ठेवा. भाकरीसोबत चपातीसोबत खायचं असेल तर तुम्ही एवढी सुकी ही भाजी बनवू शकता. शेवटी मी ह्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर घातला आहे, तुम्ही बघू शकता हिरवा कच्चं, कारण आज कोथिंबीरीवरच जास्त जोर होता या भाजीसाठी. आणि आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता तर माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं, कारण की मस्तपैकी त्याचा वास एवढा भारी येत होता विचारूच नका. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला मस्तपैकी एका कढईमध्ये असं सर्व करायचं आहे. गरम त्याच्या मस्तपैकी वाफा निघत आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बघू शकता त्याचा मसाला वगैरे किती छान दिसतोय. सर्व मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आणि खाताना ही भाजी खूप छान लागते. जास्त रश्श्याची भाजी बनवली तर भातासोबतच बनवा, भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी एकदम अप्रतिम लागते. एक वेळा नक्की ट्राय करा. बघू शकता मस्तपैकी टोमॅटो लावून मी त्याला मस्तपैकी असं गार्निश केलेलं आहे. आणि तयार आहे आपलं इथं हिरव्या वाटणातलं मस्तपैकी भरलेलं वांगं. तर ह्याचा खूप छान फ्लेवर येत होता किंवा मस्तपैकी सुगंध सुटला होता याचा भारी. तर आता बघू शकता मस्तपैकी आपलं वांगं तयार आहे आणि सर्व करायचं आहे आता आपल्याला. तर काय झालं होतं बघू शकता तुम्ही, खाली ह्याचा रस्सा आणि थोडंसं तेल तळात होतं. आणि जो राहिलेलं वांगं होतं ना तर ते मी वरती ठेवलं होतं तुम्हाला कढईमध्ये टाकताना. तर आता बघू शकता मी सर्व एका भांड्यात काढून घेतलेलं ते कढईमध्ये. आणि ह्याला असं मस्तपैकी सर्व केलं होतं. तर बघू शकता किती छान मस्तपैकी तेल सुटले त्याला. आणि रंग वगैरे बघू शकता किती छान आला आहे. तर मस्तपैकी याच्यासोबत मी खायला टोमॅटो आणि कांदा, मस्तपैकी पातळ अशी ज्वारीची भाकरी, आणि खूप भारी एन्जॉय केलं. एक वेळा तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. पूर्ण हिवाळ्यामध्ये तुम्ही 1 वेळा नाही तर 10 वेळा ही भाजी करून खाणार याची गॅरंटी, कारण ह्याची टेस्ट खूप भारी लागते. मग तुम्ही कधी बनवून खाताय ही रेसिपी, एक वेळा नक्की बनवा. आणि
मस्त खा, स्वस्त राहा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.